गरुड़ा से सीखो गाड़ी मेंटेन करना, आज भी हैरियर नई लगती है और सफारी तो 6 साल पुरानी लगती है। 6 साल पुरानी सफारी लागायला लागली आला भाई, कोण ऐकलं पण नाही इकडे। अरे कोरी करकरीत असते। अरे काय येडा आलाय का बाबा? सफारी को ना अभिजीत है ना, अभिजीत महीने में 1 बार गाड़ी निकलता है, मैं महीने में 10 बार गाड़ी नहीं सॉरी महीने में 30 बार गाड़ी निकलता है मैं, और मेरी गाड़ी कहीं पे पार्क होती है, कोई ना कोई स्क्रैच देता है, और वो गाड़ी 48 किलोमीटर 48,000 किलोमीटर चली है, और उसके बाद जो सफारी है वो जितनी मैंने चलाई है ना अब तक उसमें से उसने 10% ही चलाई होगी। हाँ तो उसमें फरक है भाऊ, फरक है भाई। काय म्हणे तो काय मेंटेन ठेवले तो तेवढंच करेल, मेंटेन ठेवेल तर त्याला आंघोळ कर आणि दाढी का केस बारीक कर, सतले मेंटेन कर पहिले वाटाड्या म्हणे मेंटेन ठेवते। दादा तुझं लग्न झालं? हो हो माझं 3 वेळा लग्न झालंय आणि 3 वेळा माझा डायव्हर्स झालेला आहे आणि 4थ्या वेळा लग्न होण्याआधीच बायको पळाली। वाईट वाटतंय, काहीच करू शकलो नाही, पण ठीक आहे। आणि मला जवळजवळ 4 मुलं आणि 2 मुली आहेत। ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ। आणि त्या दोन्ही मुली जी आहेत त्यांना मी बॅडमिंटन मध्ये टॉप लेवलला बनवणार आहे आणि मुलांपैकी 3घांना क्रिकेटर बनवलंय आणि एकाला स्ट्रीमर बनवणार आहे। डिसाइडेड आहे सगळं। क्रिकेटर आणि एक स्ट्रीमर युट्यूबर, 2 बॅडमिंटन खेळणार। हो पैसेच पैसे, काय ना काय तर चालेल। हो मला वाटतंय फक्त युट्यूबवरच चालेल। बाकी सगळ्यांचा खर्च त्यालाच करायला लागला। ऐक माइनक्राफ्ट हिरो ब्रेन काय आहे? डेव्हिलला विचार। हिरो मग डेव्हिल लाईव्ह आहे तिकडे जाऊन विचार जा, आता लगेच जा तिकडे जाऊन विचार। सायरा थँक्यू 20 रुपीज, केतन थँक्यू 40 आणि थँक्यू सो मच फॉर खंडूपचं। आणि का रे का तुला काय वाटतं भावा, मी काय म्हणजे मी दलालीला बसलोय का रे? दुकान आहे का माझं? का माझ्याकडे लॅपटॉप येते, ब्रँड कुठला मी प्रमोट करतो का ते ये श्रीम्या ये SRचे लॅपटॉप घे विकायला काढचल? अरे भाई आपण ब्रँडला प्रमोट करतोय ना, तर मी कुठून उधारी आणू? मला स्वतःला नाही मिळणार भावा डिस्काउंटमध्ये, मी कुठून देऊ? ते जे देतात त्यावेळी की बाबा स्पेशल ऑफर आहे 15 दिवस एवढा डिस्काउंट आहे, तोच डिस्काउंट, काय वेगळा माझ्या नावाचा डिस्काउंट नाही देणार ते लोक भाई। काय आहे भाई? अरे किती लोक मला विचारतात अरे तू ते अल्ट्रा गिअरचं तुझं कधीपासून चालू आहे? आपल्याला मॉनिटर बघ ना 50% डिस्काउंट बाप मिळतोय का? अरे मी कोण आहे भाई? हा काय रे डेव्हिल? अरे म्हणजे मी काय लॅमिंग्टन रोडवरचा बाहेर बसलेला दलाल आहे? अरे भाई साहब आपको चाहिए? अरे मैं देता हूँ, मेरे ओळखी का हे, चलो उधर जाके देखा। काय बोलताय? त्यांना वाटतं की असेल ओळख बिळख आतमध्ये की म्हणजे अरे काही ओळख असते, पण तुम्ही आता मला एक सांगा, ओळख आहे म्हणून काय मी त्या म्हणजे आपली मेन लोकांची ओळख आहे बरोबर? म्हणजे आता LG अल्ट्रा गिअरचा जो मेन आहे, जो इंडिया रिजनमध्ये आहे, त्याला जाऊन मी हे बोलू? अरे माझा भाऊ आहे ना, त्याला लॅपटॉप मॉनिटर पाहिजे भाऊ, 50% डिस्काउंटला देता का? तो काय समजेल मला? म्हणजे काय अर्थ आहे भाई याला? हां मला सांगा कोणीतरी याच्यावर विषय। तुम्हाला वेड्यात काढेल, बोलतो अरे बाळा लॅपटॉप 50% हे घे, हा घे लॅपटॉप दे त्याला, पण हे भिकारीगिरी नको करू। काय 50% भाई? हां दुकानात आलाय तू? असं बोलतील ते मला। दादा माझा मित्र स्वराज, त्याला काळा मुळा बोलत होतो, ए भावा काळ्या पोरांना असं बेइज्जत नको करू, लय वाईट वाटतं रे। पण स्वराज भावा तुला काळा मुंगळा बोलतात याचा अर्थ तू केवढा काळा आहेस याच्यावर तूच विचार कर। पण तू फॅन अँड लवली लाव, नाहीतर ते कुठलं ते येतं ते जळते स्किन आणि गोरा होता म्हणून ते लाव, काही होणार नाही भावा, काही होत नाही। मी स्वतः पण ट्राय केलं, काही होत नाही। काळा माणूस हा काळाच राहतो। वेलकम इकडे, दोघं काळे बसूया इकडे। थँक्स, लव्ह यू। दादा तुला मराठी बिग बॉसची ऑफर आली तर काय करशील? नाही बोलेन, जसं मागची 3 वर्ष बोलतोय। अरे निशांत तुला काय मी चिंदी वाटतो का रे शेंगदाणे विकणारा? हां तुझ्या भावाला इज्जत आहे भाई समाजात, हैं नॉर्मल आहे ऑफर विफर येणं। अरे आपण आता एका लेवलला गेले ब्रो, पण आता तुझं काय म्हणणं आहे? आता आपण मचवतोय, आपण काहीतरी करतोय, तेव्हा जायचंय तुला बिग बॉसमध्ये मला पाठवतो 3 महिन्यासाठी, मी वेडा होऊन बाहेर येऊ मी? हां भावा काही नको, बिग बॉस बादशाह किंग आहे, आपण ते बघू।
आपण त्या बिग बॉसमध्ये जायची आपली लायकी नाही असं समजून आपण इथे थांबूया. हे चिल आहे. हे इथे 8-10 तास स्ट्रीम आपल्या मित्रांमध्ये लाईव्ह छान चाललेली आहे. काही विषय नाही बाबा, बिग बॉस बादशाह आहे नो डाऊट. पण तिकडे गेलो तर कदाचित मला कोणीतरी खलास करेल, नाही तर मी कोणाला तरी खलास करेल आणि मी कायमचं जेलमध्ये राहील. आणि ते भांडणाचा काळ नको बाबा, काय विषय नाही सध्या तरी. दादा तू कितवी शिकलाय? बाबा मी खरं बोलतोय, खोटं नाही बोलणार. बघ मी 5वीपर्यंत शिकलो. 6वीमध्ये मी 3 ते 6 वेळा नापास झालो टोटल. त्यानंतर मला बाबांनी म्हणजे त्यांच्या मित्राच्या दुकानात हमाल म्हणून ठेवलं. तिकडे मी हमाली करायचो सिमेंटची ओजीबीजी व्हायला. आणि ते जवळजवळ मी 5 ते 6 वर्ष केलं. आणि मी सिमेंटची गोणीमध्ये 20-20 रुपये घपला करायचो प्रत्येक गोणीमध्ये. आणि त्यातनं मी पैसे कमवले. आणि मग पैसे इतके कमवले की मी PC घेतला. आणि त्या PCनी मी स्ट्रीमिंग चॅनल ओपन केलं आणि मग स्वतःला मचवाला घेतलं. आणि त्याच्यानंतर आता तो PC विकून दुसरा PC विकत घेतला भाई. मी डेंजर आहे, मला नाद बी करू नको. स्ट्रगल आहे बाबा. स्ट्रगल आहे भाई. पण तेव्हा गोण्या उचललेल्या आता मान दुखते ना. हो अरे, आणि अख्खा सिमेंट जायचं ना रे नाका तोंडात भाई, त्रास किती व्हायचा. आणि बाबांना फसवून 20-20 रुपये घपला करणं म्हणजे किती डेंजर आहे भाई. दादा तुझं वय किती? माझं वय आता 42 आहे भावांनो टोटल. पुष्पा 3 झालाय श्रीमान. 10वीच्या टिप्स आहे बा. 10वीची एकच टिप्स आहे कविता, आळस देऊ नको जोरात. कारण चमक आली तर एक्झामला जाता येणार नाही आणि वर्ष बरबाद होण्याचे चान्सेस आहेत. कारण चमक एकदा कळकळून आली का ती गोळीनी पण थांबत नाही. आणि मस्करी विषय नाही, तू त्याच्यावर चोळू पण शकत नाही, बाम लावून ठेवावा लागतो हळूच. तो बेकार काम आहे भाई. थोडासा त्रास देते आणि मग जाते मी. श्रीमानची चमक, थोडासा त्रास. अगं कुत्रे 12 वाजल्यापासून त्रास देते, निक. दादा तुझी चेस्ट मी काय बोलतो, वाटते. रील बघून आला या. अट्रॅक्टिव्ह वाटते. ए जय भावा, तू वेडा आलाय का? अट्रॅक्टिव्ह वाटते काय भाई? चेस्ट अट्रॅक्टिव्ह काय असते? खाणेरड्या. बापरे, आजकाल काय सांगता नाहीत. अभी तो लीगल है भाई इंडिया में. जास्त फ्रँक होऊ नको ना, तुला इलिगल करीन. हार्ड टू सी अवर लेजंड गेटिंग ओल्ड. हवा तुझा जन्म जेव्हा झाला तेव्हा बाबांचं वय किती होतं रे? 60 होतं का? हां का तुला जवान जवान पोरं, कवली कवली पोरं ओल्ड वाटायला लागे थेरड्या? तुला उचलून फेकू का गटारात? हां अरे भाई इकडे हे आले, माझं दुःख मला माहिती काय त्रास होतोय, तेवढं दुःख करून सुद्धा मी इकडे आलो. अरे हात टू सी ऑइल गेटिंग. आता सलमान बिलमानच्या कमेंट इकडे करू नका तुम्ही. या आईच्या गावात तुमच्या कुत्रा जादा बोलता येत नाही म्हणून मला म्हातारडा. कनिष्क दादा कराडला कधी येणार आहे? आईची कटकड. अरे कनिष्क तू काय डोक्यावर पडलाय का रे वेड्या? अरे बोललो ना मी. हा का निघू आता कराडला? धावत येऊ का तुझ्या गळ्यावरती नोरड्याचा घोड घेऊ का तुझा? या आईच्या गावात तुझ्या काय आवाज होतोय?